जय पवार ऋतुजा पाटील यांचा बहरीनला 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा। पवार पाटील कुटुंबाकडून प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसह फक्त 400 जण निमंत्रित। पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवा तीर्थ कार्यालय करण्याचा सरकारचा निर्णय। देशभरातील राजभवनाचं नाव बदलून लोकभवन करण्यात येणार। मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीमध्ये। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवल्याची माहिती। हवा प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बीएमसीची 116 कारणे दाखवा नोटीस। 23 कामं थांबवा नोटीसही जारी। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर कारवाई। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचाही पाठिंबा। कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। राज्यात अजूनही बिबट्याची दहशत कायम। पुण्याच्या चाकण एमआयडीसी भागामध्ये बिबट्याचा वावर। शिरूरमध्ये देखील शेतातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार। तर साताऱ्याच्या पाटणमधील माझगाव परिसरात बिबट्याची दहशत। छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएएस अधिकारी प्रकरणी सिडको पोलिसांनी 28 जणांना नोटीस पाठवली। तर 5 ते 6 जणांची चौकशी झाल्याचीही माहिती। राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट। तापमानामध्ये मोठी घट होण्यास सुरुवात। तर काही भागात 7 ते 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार। मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार। मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी।